Praise the Lord. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Yeshua Shalagadhanadam Stotram Dhanyavad Prabhuji. Thank you, Lord. Hallelujah. Praise the Lord. प्रभूमध्ये सर्वांना धन्यवाद. सर्वांचं स्वागत आहे प्रभूच्या भक्तीमध्ये, वचनाच्या सेवेमध्ये. आमेन. Praise the Lord. Hallelujah. Glory to God. Glory to God. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. प्रभूची भक्ती, प्रभूची स्तुती आणि प्रभूचं गौरव करूया. आमेन. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा. सिर्फ एक नजर उठा के देख ले लहू की धारा. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. तेरी कोशिशों के बदले क्या बता तुझे मिला है. तेरी कोशिशों के बदले क्या बता तुझे मिला है. जिंदगी खुशी से भर दे कोई ऐसा सिलसिला है. तुझे कुछ ना दे सकेगा तेरे भाग्य का सितारा. तुझे कुछ ना दे सकेगा तेरे भाग्य का सितारा. सिर्फ एक नजर उठा ले देख ले लहू की धारा. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. थँक यू जीसस. थँक यू जीसस. केवळ येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. आमची शक्ती, आमची युक्ती, आमचं ज्ञान, आमची बुद्धी याशिवाय एक सुंदर शब्द या ठिकाणी, तेरे भाग्य का सितारा. नाही आमचं कुठलं नशीब, नाही आमचं कुठलं भाग्य, केवळ येशू, केवळ येशूच आमचं जीवन बदलू शकतो, आमचं भविष्य बदलू शकतो. हालेलुया. शलगदना. स्तुती प्रभूची. धन्यवाद करतो. स्तुती राजा. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू जीसस. येशूचं वचन तू विशेष आशीर्वादित कर माझ्यासाठी आणि प्रत्येकासाठी. ते आशीर्वादात असं तू कर. सर्व महिमा गौरव तुला प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. थँक्यू जीसस. ग्लोरी टू गॉड. हालेलुया. हालेलुया. जितके आज तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात, आज हा संदेश ऐकत असताना देव करो प्रेस लॉर्ड महान आशीर्वाद आणि देव तुम्हाला आशीर्वाद करो. इरम्याचं हृदय, इरम्याचं मन, इरम्याचं बोलावणं आम्हाला देखील आशीर्वादाचं करो. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद प्रभू. आज विशेष विषय आणि विशेष आपण कॅरेक्टर विशेष शिकणार आहोत. त्याचं नाव आहे इरम्या भविष्यवादी. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. जवळजवळ 600 वर्ष आधी प्रभू येशू ख्रिस्त या जगात येण्यापूर्वी 600 वर्ष आधी तो या जगामध्ये आलेल्या प्रेस लॉर्ड आलेला तो होता. आणि यहुदाचे शेवटचे राजे आलेले प्रेस योशिया, त्याचा मुलगा सिदकिया,
प्रेसळ या काळामध्ये आलेल्या देवानं त्याला प्रेसळ पाचारण केलं. प्रेसळ मी विश्वास करतो पाचारण केलं. आणि त्याच्या पाचारणाविषयी आज मी तुमच्याशी थोडंसं बोलू इच्छितो. प्रेसळ पाचारण कसं असतो. प्रेसळ बायबलमध्ये जर पाचारणाविषयी तुम्ही विश्वास कराल, विचार कराल, तर त्याच्याशी मनन कराल, तर तुम्हाला लक्षात येईल की देवाचे निवडलेले लोक त्याच्या जन्माच्या आधीपासून पाचारित असतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. दे आर कॉल्ड बिफोर दे बर्थ. हालेलुया. बिफोर दे वोम्ब. हालेलुया. ते क्रिएटेड इन ए वोम्ब. हालेलुया. गर्भस्थानात बनण्यापूर्वी त्यांच्यामध्ये ते पाचारण असतं. ख्रिस्ताविषयी पाहतो. प्रेज द लॉर्ड. आणि मी पाहतो योहान बाप्तिस्मा करणाऱ्याविषयी, आम्ही पाहतो आज यिर्मयाविषयी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाचं वचन यिर्मयाविषयी थोडासा फोकस करत असताना काही गोष्टी मला ज्या देवानं मला ज्या अभिप्रेत केलेल्या विषय आहे तो मी तुमच्यासमोर मांडते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यिर्मयाचा पहिला अध्याय, त्यातली काही वचन मी तुमच्यासाठी म्हणतो. हिल्कियाचा मुलगा यिर्मया, जो बेन्यामीनच्या देशातले अनाथोन येथील याजकांपैकी होता, त्याची ही वचन आहेत. प्रेज द लॉर्ड. हे याजकाचं घराणं आहे आणि विशेष करून बेन्यामीनचं घराणं आहे. बेन्यामीनात या. प्रेज द लॉर्ड. आणि बेन्यामीनी लोक हे इस्रायलाच्या, यहुदाच्या किंवा इस्रायलाच्या घराण्यातले लढाऊ लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. विशेष बेन्यामीनी लोक आहेत, लढाऊ लोक आहेत, कट्टर लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि प्रेज द लॉर्ड भक्कम लोक आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्या कुटुंबातील, त्यांच्या या घराण्यातील याजकांपैकी हे घराणं आहे. याजक त्या कुटुंबाचा एक भाग आहे. आणि देवाची वचने त्याच्याकडून, यहुदाचा राजा आमोन याचा मुलगा योशिया याच्या दिवसात त्याच्या राज्याच्या 13व्या वर्षी त्याच्याकडे वचन आले. कोणाकडे? प्रेज द लॉर्ड. यिर्मयाकडे वचन आले. तसेच यहुदाचा राजा योशियाचा मुलगा यहोयाकीम याच्या दिवसात यहुदाचा राजा योशियाचा मुलगा सिदकिया याच्या राज्याच्या 11व्या वर्षाच्या समाप्तीपर्यंत, म्हणजे 5व्या महिन्यात यरूशलेमेतील लोकांना पाडाव करून नेले. हालेलुया. ते त्याच्याकडे आले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यिर्मया हा एक स्पेशल भविष्यवक्ता आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याने काय केलं म्हणून नाही आहे, परंतु त्याचा जन्मच म्हणून भविष्यवाद करण्यासाठी देवानं आणला. प्रेज द लॉर्ड. हे आम्हाला आज थोडंसं जाणून घ्यायचं आहे. हालेलुया. त्याच्या व्यक्तिमत्वाकडे पाहत असताना आम्ही पाहतो की भविष्यवादी या बायबलमध्ये आम्ही पाहतो, जितके पण भविष्यवादी झाले, या भविष्यवादाने आणि त्यांच्या जीवनावर त्या भविष्यवादाचा परिणाम काय झाला. हालेलुया. भविष्यवाद करणं आजकाल काय त्याला म्हणतात, त्याला एक प्रतिष्ठित असं काहीतरी मानलं जातं. विचित्र असा प्रवाह, वैचारिक प्रवाह आम्ही ख्रिस्ती लोकांमध्ये पाहत आहे की जे भविष्यवाद करतात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन व ते देखील स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन. हालेलुया. परंतु बायबलचं जर तुम्ही नीट मनन केलं तर तुम्हाला लक्षात येईल भविष्यवादाचं जीवन हे साधारण जीवन नसतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट पाचारण. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी मी तुम्हाला काही वचन वाचून दाखवतो. तर यहोवाचं वचन माझ्याजवळ आहे. ते म्हणाले, मी तुला उदरात निर्माण करण्याच्या पूर्वी मी तुला जाणले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यिर्मया आपल्या आईच्या उदरात जन्म होण्यापूर्वी देव म्हणतो, मी तुला जाणलंय, मी तुला बोलावलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुझ्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या ठिकाणी तू गर्भस्थानातून निघण्याच्या आधी मी तुला पवित्र केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव त्याच्या लोकांना, हालेलुया, प्रेज हालेलुया, जरी त्यांच्याकडे काही साक्ष आहे, ती 20 वर्षांनी 30 वर्षांनी जरी येते. हालेलुया. प्रभूची आपली आम्हाला माहिती, प्रभूची आपली सेवेची सुरुवात 30व्या वर्षी केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण मी विश्वास करतो, मी अब्राहामविषयी विश्वास करतो, मी येशू ख्रिस्ताविषयी विश्वास करतो, मी योहान बाप्तिस्माकडे विश्वास करतो. हालेलुया. हे वचन जे आहे तेच वचन त्यांच्या पण जीवनात आहे की ते जन्मण्यापूर्वी गर्भस्थानाच्या तानातून निघण्याच्या आधी मी तुला पवित्र केलेला आहे. हालेलुया. उदरात निर्माण होण्याच्या पूर्वी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो अस्तित्व नसलेल्याच्या आधी, हालेलुया, देव भविष्यवाद्याविषयी म्हणतो की मी तुला काय केलंय, जाणलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड.
देवाच्या सेवकांनो, तुमच्या व माझ्यासाठी देखील ही एक आशीर्वादाची गोष्ट आहे. हालेलुया. तुम्ही समजू नका की तुम्ही आज ॲक्सिडेंटली देवाचे सेवक आहात. तुम्ही समजू नका की ॲक्सिडेंटली हालेलुया तुम्हामध्ये देवाचं वचन, तुम्ही देवाच्या महिमा करण्यासाठी पुढे आला. काहीतरी तुमच्या जीवनात घडलं आहे, काहीतरी तुमच्या जीवनात घडलं म्हणून तुम्ही देवाकडे वळला आणि देवाच्या सेवेकडे वळला आणि तुमच्या जीवनात काही साक्ष झाली म्हणून तुम्ही देवाच्या सेवेकडे वळला. पण माझा विश्वास असा आहे की हालेलुया देवाच्या वचनाकडे पाहत मी विश्वास करतो की जन्मण्यापूर्वी हालेलुया प्रेस उदरात घडण्यापूर्वी हालेलुया प्रेस लॉर्ड देवानं आम्हाला निवडलेलं आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. म्हणून आमची निवड आम्हाला सिद्ध करायची. इर्मया प्रेस लॉर्ड जवळजवळ दानियल व यशासारखाच महान एक संदेष्टा होता, महान एक भविष्यवादी होता. प्रेसोड आम्हाला माहिती आहे दानियल भविष्यवादी, महान भविष्यवादी, यशया त्याच्यानंतर महान भविष्यवादी. आम्ही पाहतो इर्मया देखील तशा प्रकारचाच महान भविष्यवादी आहे. आमेन. सिमिलरली हालेलुया प्रेसोड या ठिकाणी म्हणते की मी तुला उदरात निर्माण करण्याच्या पूर्वी मी तुला जाणलं आहे. तू गर्भस्थानात निघण्याच्या आधी मी तुला काय केलं आहे? पवित्र केलं आहे. मी तुला राष्ट्राकरिता भविष्यवादी म्हणून नेमलं आहे. मी तुला राष्ट्राकरिता कोणाच्या राष्ट्राकरता? इस्रायल राष्ट्राकरता मी तुला भविष्यवादी म्हणून काय केले? नेमले. तेव्हा मी म्हणालो, प्रभू यहोवा मला कसे बोलावे हे मला ठाऊक नाही, कारण मी केवळ मूल आहे. प्रेस लॉर्ड. त्यांनी त्याची भावना, त्यांनी त्याचं अशक्तपण, त्यांनी जसं आहे त्याचं मनुष्यपण त्याने आपल्या प्रभूसमोर कबूल केलं. तो म्हणतो मी केवळ मूल आहे प्रभू. प्रेस लॉर्ड. तू मला एवढं मोठं कॉलिंग देत आहेस, मी तुला निवडलंय, उदाहरणापूर्वी मी तुला पवित्र केलं तू म्हणतो, परंतु प्रभू मी तर केवळ मूल आहे, मी काय बोलणार आहे, माझ्यामध्ये काय आहे? हालेलुया. प्रभू काय म्हणतो? पण यहोवाने मला म्हटले, प्रेज लॉर्ड, 1 अध्याय 7 वचन, इर्मया 1 अध्याय 7 वचन, मी केवळ मूल आहे असं बोलू नको, कारण ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याच्याकडे तू जाशील आणि जे काही मी तुला आज्ञा देईन ते तू बोलशील. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हालेलुया. जे काही मी बोलेल, हालेलुया. प्रेज लॉर्ड. जे काही मी तुला आज्ञा देईन तेच तू बोलशील. याच्यातून काही एक संदेश तुम्हाला मिळतोय का? प्रेज लॉर्ड. देवाच्या सेवकांनो, देवाच्या लेकरांनो, प्रेज लॉर्ड, मला माहिती आहे तुमचं कॉलिंग कशासाठी, हालेलुया, परंतु आज देवाचा संदेश आम्हासाठी हेच आहे. हालेलुया. देवाच्या प्रत्येक व्यक्तीसाठी संदेश हाच आहे. हालेलुया. जे काही मी आज्ञा देईन ते तू बोलशील. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मीन्स आम्ही आमचं ॲडिशन्स कमी ठेवावीत. हालेलुया. देवाची वाणी, देवाची वाणी जसं एक ताजं पाणी, झऱ्याचं पाणी, प्रेज लॉर्ड, जे ताजं आहे, प्रेज लॉर्ड, ते नळाचं नाही आहे, ताजं आहे, प्रेज लॉर्ड, असं आम्हाला द्यायचं आहे, अशी आम्हाला सेवा करायची आहे. प्रेज लॉर्ड. देवाच्या लोकांची, मंडळीची सेवा करताना आम्हाला आमच्या मनातली वचनं, आम्हाला आमचं ज्ञान, जे काय आम्ही शिकलो बायबलविषयी, जे काय आम्ही बायबलमधून घेतलं, हालेलुया, जे काय आम्हाला माहीत आहे, हालेलुया, आणि जे काय आमच्याकडे उपकरणं त्याच्यातून आम्ही जे काय मिळवतो, हालेलुया, जे किती अट्रॅक्टिव्ह करून आम्हाला लोकांच्या समोर मांडायचं नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. यू आर जस्ट वेसल. प्रेज लॉर्ड. ओपन युअर माउथ and what I put you in your mouth, hallelujah, you have to speak. Hallelujah. God says, hallelujah, देव म्हणतो जे काय मी तुला आज्ञा देईन, जे काय मी तुझ्या मुखात भरेल ते तू बोल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. या वचनाकडून आम्हाला स्वतःला एक शिक्षण समजून, हालेलुया, प्रेज, आम्हाला समजायला पाहिजे की आमच्या बुद्धीने नाही आहे, आम्ही काय आहे, आमच्याकडे कुठलं देवपण आहे, आमच्यामध्ये कुठलं चांगुलपण आहे की आम्ही ह्या देवाच्या गोष्टी आम्ही लोकांना सांगू शकतो. हालेलुया. नम्रता सर्वात मोठा गुण आहे जो आम्हाला पाहिजे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. खालीपण, मोकळंपण होऊन देवासमोर तुम्ही उभा राहा. हालेलुया. देव बोलेल. प्रेज लॉर्ड. देवासाठी असे लोक हवेत. हालेलुया.
प्रेस जे देवासाठी हालेलुया, प्रेस देवाची वाणी आपल्या मुखातून बोलण्यासाठी देवाला समर्पित करतात. आपली जीभ, आपले ओठ, आपले विचार, आपल्या भावना आलेल्या या सर्व आलेल्या या सर्व देवाला समर्पित करतात. देव त्याच्याद्वारे आलेल्या त्याच्या लोकांना आलेल्या मार्गदर्शन करतो, सहाय्य करतो. प्रेस लॉर्ड, संदेश देतो. हालेलुया. प्रेस लॉर्ड. बोलता बोलता ह्या गोष्टी आपण शिकत जाऊया. आमेन. प्रेस लॉर्ड. योहाने मला म्हटलं केवळ मुलं असं बोलू नको, ज्या कोणाकडे मी पाठवेन त्याकडे तू जाशील आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते तू बोलशील. हालेलुया. पण यहोवाने मला म्हटले, हालेलुया, त्यांना तू भिवू नकोस. हालेलुया. प्रभू काय म्हणतो, जेव्हा मी तुला सांगतो तेव्हा तू बोल आणि त्यावेळी तू त्यांना भिवू नकोस. हालेलुया. कारण तुला सोडवायला व तुझ्याजवळ आहे असे यहोवा म्हणतो. मग यहोवाने आपला हात पुढे करून माझ्या मुखात स्पर्श केला आणि यहोवाने मला म्हटले की मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहे. उपटायला प्रेज लॉर्ड, मोडायला, नाश करायला व पाडून टाकायला इतकं नाही, पुन्हा बांधायला, प्रेज लॉर्ड, व लावायला देखील. हालेलुया. मी तुला त्या दिवशी राष्ट्रावर राज्यावर नेमून ठेवला. प्रेज लॉर्ड. देवाच्या या ठिकाणी एक लढाई आहे. या पुस्तकांमध्ये आम्हाला लक्षात येईल श्रेष्ठत्व. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. इस्रायलाची स्थिती अशी आहे की इस्रायलाकडे आता राजा आहे आणि राजाकडे राजाश्रय असलेले अनेक लोक असतात. हालेलुया. त्यातमध्ये याजकगण आहेत, भविष्यवादी आहेत, ज्ञानी लोक आहेत. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हे पुष्कळ लोक राजाच्या बाजूला चिकटून असतात. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. सांगायचा उद्देश आहे की त्याच्यामध्ये भविष्यवादी पण लोक आहेत की ज्यांच्याकडे देवाची ही वाणी, देवाचं हे पाचारण नव्हतं. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. तो हालेलुया. देवाच्या वाचनात असं लिहिलेलं आहे की त्यांच्याकडे असं पाचारण नव्हतं. हालेलुया. असे पण लोक हालेलुया प्रेस त्याच्याकडे होते. आमेन. हालेलुया. प्रेस लॉर्ड. प्रेस. आणि जे मिशन इर्म्याकडे आलेले जे मिशन आज इर्म्याला आलेल्या देव त्याचा उपयोग करणार आहे, ते मिशन असं होतं, अवघड काम होतं. प्रेस लॉर्ड. ते इस्रायलाच्या विरुद्ध घोषणाबाजी होती. प्रेस लॉर्ड. कोण असा देव आहे हालेलुया, कोण असा मनुष्य, मी साधा देव सोडून द्या, देवला आमची गोष्ट आली. हालेलुया. प्रेस लॉर्ड. की जो आपलं घर रिकामं करतं. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, ज्या वेळेला आम्ही घर स्वच्छतेला काढतो, रिपेअर करायला काढतो, जेव्हा घरामध्ये आम्हाला काही गोष्टी नवीनीकरणासाठी त्यावेळेला आम्ही काय करतो, आतल्या सर्व गोष्टी बाहेर काढतो, घर रिकामं करतो. प्रेस लॉर्ड. आणि मग आम्ही रिपेअर करतो आणि पुन्हा त्या गोष्टी आम्ही आणून ठेवतो. हालेलुया. पुन्हा सांगतो, फार सिम्पली हे तुम्हाला शिकू इच्छितो की जेव्हा घरात मलिनता येते किंवा घर काहीतरी दुरुस्तीची गरज येते, घरामध्ये काहीतरी पडझड होते, प्रेस लॉर्ड, त्यावेळेला आम्ही काय करतो की आमचं घर आम्ही रिपेअरला काढतो. हालेलुया. आणि रिपेअरला काढल्यानंतर आम्ही काय करतो, ज्या आतल्या वस्तू आहेत त्या आम्हाला बाहेर काढून त्या खराब होऊ शकतात. हालेलुया. म्हणून आम्ही काय करतो, त्यांना बाहेर काढतो. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आम्ही बाहेर का काढतो, कारण त्या खराब होऊ नये. आणि जर त्यांनी खराब व्हायचं म्हणले की आम्ही निघणार नाही, तर काय होईल, त्या वस्तू खराब होऊ शकतील. हालेलुया. त्याच्यावर पाणी पडेल, चिखल पडेल, सिमेंट पडेल, हालेलुया, रंग पडेल, हालेलुया, धडपडीने रस्ता काहीतरी त्याचं नुकसान होऊ शकतं. म्हणून काय करतो, सर्व गोष्टी ज्या मौल्यवान असो किंवा साध्यासुद्धा असो, घर रिकामं करतो. आम्ही सर्वांना बाहेर काढतो, स्वच्छ करतो, रंगरंगोटी करतो आणि रिपेअर करतो. आणि मग आम्ही त्या घर वस्तू काय करतो, पुन्हा जिथल्या तिथं लावण्यासाठी पुन्हा घरात घेत होतो. प्रेस लॉर्ड. इर्म्याच्या बाबतीत, इर्म्याच्या पुस्तकांमध्ये देवाची हीच योजना इस्रायलाच्या घराण्याविषयी होती. इस्रायलाचं घराणं हे बिघडलेलं होतं. इस्रायलाच्या घराण्यामध्ये हेच गोष्टी होत्या की त्यांच्यामध्ये जो काही बिघाड झाला होता, देवाची इच्छा होती की तिथे इस्रायलाचं रिपेअर आवश्यक होतं. इस्रायलच्या घराचं रिपेअर करणं आवश्यक होतं. हालेलुया. आणि त्यासाठी त्याने आतल्या वस्तू बाहेर काढण्यासाठी ज्या व्यक्तीचा उपयोग केला त्याचं नाव आहे इर्म्या. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. त्याला
खूप विरोध झाला. प्रेज लॉर्ड, हालेलुया. त्याला भयंकर विरोध झाला. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्याचं जे पाचारण आहे, हालेलुया, की आपल्या जन्मापासून, जन्माच्या आधीपासून त्याचं पाचारण आहे. आमेन. इर्मयाला देवाचं पाचारण कधी? त्याच्या जन्माच्या आधीपासून. हालेलुया. मी तू उदरात काय घडण्यापूर्वी, निर्माण होण्यापूर्वी मी तुला जाणलंय, देवाचं वचन म्हणतंय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. गर्भस्थानात निघण्याच्या आधी, हालेलुया, मी तुला पवित्र केले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमचं माझं पाचारण हे साधारण पाचारण नाही आहे. हालेलुया. आम्ही या काळात, या समय, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, ॲक्सिडेंटली आम्ही प्रभूचे सेवक घडलो नाही आहे. प्रेज लॉर्ड. आमच्यामध्ये देवाचं पाचारण आमच्या जन्माच्या आधी, हालेलुया, देवाकडून होतं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तू त्यांना भिवू नको, कारण मी तुला सोडवायला मी तुझ्या जवळ आहे, हे असे यहोवा म्हणतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. यहोवाने आपला हात पुढे करून माझ्या मुखात स्पर्श केला. यहोवाने मला म्हटले, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली, ती उपटायला, मोडायला, नाश करायला, पाडून टाकायला, बांधायला, लावायला, व मी तुला या दिवशी राष्ट्रांवर व राज्यांवर काय करेन? नेमून ठेवले आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. आता कुठला हा महान भविष्यवाद, हालेलुया, जर त्याला इस्रायलाच्या लोकांना द्यायचा होता, त्याच्याविषयी आपण ते वचन वाचूया. वचन आपण घेऊया. इर्मयाच्या पुस्तकाच्या 25व्या अध्यायामध्ये आल्यानंतर तुम्हाला याविषयी, तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्याविषयी मार्गदर्शन मिळेल. हालेलुया. जर तुम्हाला लक्षात येईल की पहिल्या वचनातून पहिल्या वचनातून 6व्या वचनावर मी काही वचनं वाचतो. यहूदाचा राजा आमोन याच्या दिवसात, हालेलुया, मुलगा योशियाच्या 13व्या वर्षापासून त्याच्या या दिवसापर्यंत 23 वर्ष यहोवाचे वचन माझ्याकडे आलेले, प्रेज लॉर्ड, येत आले आहे. 23 वर्ष माझ्याकडे आले, म्हणजे मी 23 वर्ष तुम्हाला सांगत आहे. प्रेज लॉर्ड. आलेल्या. प्रेज लॉर्ड. काय सांगत आहे पुढच्या आपण शिकणारच आहोत. आलेल्या 23 वर्ष देव माझ्याकडे आले आहे आणि मी तुम्हाशी बोलत आलोय पहाटे सुटून. हालेलुया. मी तुम्हाशी बोललो, परंतु तुम्ही ऐकलं नाहीये. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि यहोवाने आपला सेवक व भविष्यवादी तुम्हाकडे पाठवला, पहाटे सुटून तुम्हाकडे पाठवले, परंतु तुम्ही ऐकलं नाही. तुम्ही देवाच्या सेवकावर, देवाच्या भविष्यवाद्यावर विश्वास ठेवला नाहीये. तुम्ही स्वतःवर जेवढा विश्वास ठेवता, आलेल्या, तुम्ही म्हणता मी राजा आहे, तुम्ही म्हणता मी भविष्यवादी आहे, तुम्ही म्हणता आम्ही मोठ्या पदावर असणारे लोक आहे, आम्हाला पण विचारणारे लोक आहे, आमच्याकडे पण स्टँडर्ड आहे. आलेल्या ह्या गोष्टी तुम्हाला पाहतो. जे लोक आहेत ना, हे कोण आहेत हे तुम्हाला दाखवतो तुम्हाला नंतर. आलेल्या प्रेस ते तुम्ही, देव म्हणतो की, आणि ऐकायला तुम्ही आपला कान लावणार. तुम्ही देवाच्या सेवकापेक्षा इतरांकडे कान लावले. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. ते म्हणाले, प्रेस लॉर्ड, हालेलुया, तुम्ही प्रत्येक आपल्या कुमार्गापासून व कर्माच्या दुष्टतेपासून फिरा. जो देश यहोवाने तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना सर्व काळपर्यंत दिला, त्यात तुम्ही राहा. इतर देवांना त्याची सेवा करायला व पूजा करायला अनुसरू नका. तुम्ही आपल्या कामाने मला राग आणू नका, म्हणजे मी तुमचे अनिष्ट करणार नाही. आमेन. प्रेज लॉर्ड. हल्ले देव आला आणि त्याने इस्रायलला बाहेर काढलं. तो आला, इस्रायल त्याने फळ मारलं नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. 23 वर्ष, प्रेज लॉर्ड, तो इर्म्याच्या द्वारे इस्रायलाला काय करत होता? प्रकाशित करतो, इनलाईट करत होता. तो त्यांना त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. तो त्यांना समजावून सांगत होता की देव तुमच्याविषयी दुःखी आहे, देवाला राग आणू नका. देवाचं वचन म्हणतं तुम्ही मला राग आणू नका. हालेलुया. देवाला कशाने राग येतो? मूर्तीपूजा. देवाला कशाने राग येतो? तुम्ही इतर देवाची सेवा करतात, पूजा करतात, प्रेस इतर गोष्टी तुम्ही हाताच्या कामाना आलेल्या प्रेस तुम्ही जर अनुसरता आल्या, हे देवाला दुःखदायक आहे, देवाला राग आणणारी गोष्ट. हालेलुया. प्रेस आल्या. देव काय म्हणतो? पहिल्या अध्यायातच, इर्म्याच्या पहिल्या अध्यायात येऊ आपण पुन्हा. देव म्हणतो पहिल्या अध्यायामध्ये शेवटच्या काय वचनामध्ये 16व्या वचनामध्ये मी तुम्हाला घेऊन जातो. त्यांनी मला सोडून इतर देवापुढे धूप जाळला आणि आपल्या हाताच्या कामाची पूजा केली. या त्यांच्या सर्व दुष्टाबद्दल त्यांच्याविरुद्ध मी आपली शासने सांगेन. स्पष्टपणे त्यांचं पाप
स्पष्टपणे इस्रायलाला त्याचं पाप त्याने समजावून सांगितलं. हालेलुया, प्रेस लावलं. पण इस्रायल आपलं मन कठीण करून बसले. इस्रायल काय केलं? आपलं मन कठीण करून बसले. हालेलुया, प्रेस लॉर्ड. त्यांनी हे नाही समजलं हालेलुया की आम्ही देवाच्या विरुद्ध आम्ही खूप कामं करतो, की आम्ही त्याच्यामुळं देवाला राग येत आहे. आमेन, प्रेस लॉर्ड. हालेलुया. देव काय म्हणतो? अनेक वचनामध्ये लिहिले, मी तुला शिक्षा करीन. दुसऱ्या अध्यायामध्ये जर आम्ही आलो तर तो म्हणतो, अहो आकाशाला विस्मित व्हा व भयाने थरथर कापून अत्यंत क्षीण व्हा, असं यहोवा म्हणतो, कारण माझ्या लोकांनी 2 दुष्कर्म केली आहेत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आकाशानं देखील थरथर कापा म्हणतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या लोकांनी 2 दुष्कर्मे केली आहेत. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्यांनी जिवंत पाण्याचा झरा हालेलुया जो मी म्हणजे यहोवा परमेश्वर याला सोडले आहे व आपणासाठी फुटके हौद ज्यांच्याने काही पाणी भरून ठेवत नाही असे खोदले आहेत. प्रेज लॉर्ड. हालेलुया, प्रेज लॉर्ड. पुष्कळदा मला मागील आशीर्वादावर जगायची सवय असते. मागील टेस्टमनीवर आम्ही विश्वास करतो की माझ्या जीवनात देवानं काम केलेलं आहे, मला देवानं निवडलेलं आहे, मला देवानं वचन दिलेलं आहे. आणि पुढे जाऊन आम्ही त्या वचनामध्ये, त्या शिक्षणामध्ये, त्या वचनाप्रमाणे आम्ही चालत नाही. आमेन. इस्रायलच्या बाबतीत ही घटना घडली. हालेलुया. आम्ही देखील या वचनाने सावध होऊया. प्रेज लॉर्ड. इस्रायलच्या बाबतीत असे घडले की इस्रायलला जेव्हा ते आशीर्वाद दिले, ज्या प्रकारे त्याने फारोच्या मधून त्यांना सोडवलं, ज्या प्रकारे त्याने त्यांना सर्व राज्य व लोक व राजे यांना हाकलून त्यांचा देश त्यांना दिला. हालेलुया. 12 कुळांना देवानं देश वाटून दिला. आणि त्यांना असं वाटलं की देव आम्हाला कधीच आमच्यावर दुःखी होणार नाही, की आम्हाला हाकलून देणार नाही, आम्हाला हाकून देणार नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि त्या साक्षीवर ते आत्तापर्यंत जगत आहेत. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि त्याच्यानंतर ते आपले वाहवत गेले. प्रेज लॉर्ड. आणि ते मूर्तीपूजा देखील करायला लागले. ते देवाच्या विरुद्ध वागायला लागले. देवाला राग येईल, हाताच्या कामाला भजायला लागले. प्रेज लॉर्ड. म्हणजे जे काय मी कमवतो, जे काय माझं आहे, जे काय माझ्या हाताचं आहे, याच्यावर त्यांना भरोसा लागला. आमेन. प्रेज लॉर्ड. आम्ही प्रार्थना करून मिळवलं पाहिजे, देवाची इच्छा जाणून आम्ही केलं पाहिजे, याच्यावर त्यांना त्यांचे विचार चालण्यात आलेल्या. परंतु शक्तीवर, युक्तीवर, योजनेवर, आयडियावर, आपल्या स्वतःच्या पोझिशनवर हालेलुया प्रेस ते इतके डिपेंड राहायला लागले. हाले की देव म्हणतो त्यांना माझी गरज नाही असे ते वागायला लागले. प्रेस लॉर्ड. हालेलुया, प्रेस लॉर्ड, प्रेस लॉर्ड. रोज सकाळी दावीद राजा म्हणतो, मी त्याला बसतो, मी त्याची आठवण करतो. प्रेस लॉर्ड. रोज सकाळी. प्रेस लॉर्ड. का? प्रेस लॉर्ड. मला माहिती आहे की माझे सकाळ ही देवाची कृपा आहे. प्रेस लॉर्ड. आमचा पहिला श्वास जेव्हा मी पाहतो, जेव्हा मी घेतो श्वास, जेव्हा मी आमचे डोळे उघडतो सकाळी, प्रेस लॉर्ड, आम्हाला भरोसा पडतो की मी जिवंत आहे. माहिती ती काय? देवाची कृपा आहे. देवाची महिमा करण्याची तिथं स्थिती येते. देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे आम्ही. प्रेस लॉर्ड. आलेल्या प्रेस लॉर्ड. मी काहीतरी काय केलं म्हणून मला दुसऱ्या दिवशी जगण्याचा अधिकार असं नाही आहे. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. प्रत्येक सकाळ, प्रत्येक पहाट, प्रत्येक पहिला श्वास, प्रत्येक पहिला दिवस, प्रत्येक पहिला हालेलुया आमच्या जीवनातला क्षण रोजचा हालेलुया हा देवाच्या कृपेमुळे आमच्या जीवनात येतो. प्रेस लॉर्ड. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही धन्यवाद द्या. इस्रायलामध्ये हेच झालं की ते विसरले. प्रेस लॉर्ड. हालेलुया, प्रेस लॉर्ड. हालेलुया. काही वचनामध्ये तुम्हाला येतो की 25 अध्यायामध्ये पुन्हा येतो, 70 वर्ष यिर्मयाकडून जो भविष्यवाद त्यांच्याकडे आला. हालेलुया, प्रेस लॉर्ड. त्यांच्यासाठी फार कठीण होता. प्रेस लॉर्ड. हालेलुया. की पहा 25 अध्याय 12 वचनामध्ये त्याच्याविषयी एजरा देखील भविष्यवाद करतो. एजरा 1:1 मध्ये पण आम्ही पाहतो त्याच्याविषयी भविष्यवाद. दानिएल 9व्या अध्यायात, 2ऱ्या अध्यायात आम्ही भविष्यवादाविषयी आम्ही पाहतो. जकर्याच्या अध्यायात 7वा अध्याय 5व्या वचनात देखील आम्ही हा भविष्यवादाविषयी ऐकतो. आणि असे होईल की 70 वर्ष समाप्त होईल तेव्हा मी बाबेलच्या राजाला
व त्या राजाला व खासदाच्या देशाला व त्यांच्या न्यायामुळे मी शासन करेन असे यहोवा म्हणतो, आणि मी त्याला सर्व काळ ओसाड करेल बाबेलच्या राजाला, खासदारांना. कधी? 70 वर्ष पूर्ण होतील, परंतु त्याआधी 70 वर्ष इस्रायलाला बाबेलाच्या राजाच्या अधीनतेत जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हीच भविष्यवाणी प्रेज द लॉर्ड यिर्मयाच्या द्वारे हालेलुया प्रेज द लॉर्ड इस्रायलाला केली गेली. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतोय की त्यांना त्याचा राग आला. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन असं लिहिलेलं आहे की प्रेज द लॉर्ड 23 अध्याय 3 व 4 वचन, प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर 25 अध्याय 8 ते 10 वचन. का झालं असं? यास्तव सैन्याचा वासे म्हणतो, तुम्ही माझी वचने ऐकली नाहीत. पहा, मी उत्तरेकडच्या सर्व कुळांना हालेलुया प्रेज द लॉर्ड 70 वर्ष होतील त्यावेळी मी त्यांना शिक्षा करेल. कोणाला? तुमच्या बाबेलला हालेलुया प्रेज द लॉर्ड. पण त्याआधी ज्या गोष्टी का तुमच्या जीवनात घडत आहेत हालेलुया, यास्तव सैन्याचा वासे म्हणतो आज तुम्हाला की तुम्ही माझी वचने ऐकली नाहीत, म्हणून पहा मी उत्तरेतल्या सर्व कुळांना बाबेलच्या राजा नबुकद्रेसर माझा सेवक याला बोलावणे पाठवून आणून घेईन. मी तुमच्यावर शत्रू आणेन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. मी आपल्या घरावर शत्रू आणेन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो मी आपल्या घरावर शत्रू आणेन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि काय म्हणतो? हालेलुया मी बोलावून आणून घेईन असं यहोवा म्हणतो, आणि मी त्यांना या देशावर व यातल्या राहणाऱ्यावर व सर्व चहूकडच्या राष्ट्रावर मी आणेल. हालेलुया. मी त्यांना अगदी नष्ट करीन. हालेलुया. आणि त्यांना विस्मय व फुत्कार व सर्व काळ ओसाडी असे करेन, व त्यांच्यापासून मी आनंदाचा शब्द, हर्षाचा शब्द, नवऱ्याचा शब्द, नवरीचा शब्द, जात्याचा शब्द, अरे जात्याचा आवाज, दिव्याचा प्रकाश नाहीसा करेन. आणि पहा सर्व देश पडीत व ओसाड होईल, व ही राष्ट्रे 70 वर्षे बाबेलाच्या राजाची सेवा करतील. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का भविष्यवाद होता? कारण इस्रायलाने देवाच्या विरुद्ध पाप केलं होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इस्रायलाने देवाच्या विरुद्ध पाप केलं होतं. यिर्मया 25:8 ते 11 मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. हालेलुया. आणि देव म्हणतो हालेलुया की मी तुमच्या विरुद्ध आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. धिटाईची पापे दुसऱ्या अध्यायात असलेले यिर्मयाच्या दुसऱ्या, इस्रायलाने धिटाईची पापे केली. हालेलुया. त्याने देवाचा भय विसरले, देवाची उपस्थितीला त्यांनी जाणलं नाही, देवाच्या उपस्थितीला त्यांनी कमी समजलं, आणि परिणाम असा झाला. हालेलुया धिटाईची पापे त्यांच्याकडनं घडली गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया प्रेज द लॉर्ड. यिर्मया देवाचा भविष्यवादी. हालेलुया प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहत आहे की देव त्याच्याकडून एक वचन आलेलं, त्याचा विश्वासाचं वचन आलेलं प्रेज द लॉर्ड. आणि ही आमच्या देवाची ओळख, द कॅरेक्टर. मी नेहमी सांगतो तुम्हाला, द कॅरेक्टर ऑफ गॉड. हालेलुया प्रेज द लॉर्ड. देव कोण आहे? हालेलुया प्रेज द लॉर्ड. आणि ते यिर्मयाच्या मुखातून आम्ही पाहतो 23व्या अध्यायामध्ये, यिर्मयाच्या 23व्या अध्यायामध्ये हालेलुया 5 आणि 6 वचनामध्ये त्याच्या देवाच्या कॅरेक्टरविषयी, त्याचा विश्वासाविषयी तो म्हणतो, जरी भविष्यवाद त्याच्या मुखातून इस्रायलाला आलाय, जरी भविष्यवाद देवाच्या लोकांच्या इस्रायलच्या विरुद्ध आहे, तरी देखील त्याच्यामध्ये असणारा विश्वास व देवाविषयीचा भरोसा आलेल्या प्रेज द लॉर्ड बदललेला नाही आहे. सॉरी 5 आणि 6 वचन 23 अध्याय. यहोवा म्हणतो, पहा असे दिवस येतात की ज्यात मी दाविदाकरिता न्यायी कोम उगवेन, व तो राजा म्हणून राज्य करेल व शहाणपणाने कार्य करेल, आणि पृथ्वीमध्ये न्याय व न्यायपण करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. येशूच्या विषयी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी, प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्याविषयी हालेलुया प्रेज द लॉर्ड. भविष्यवाद हालेलुया. एक रॉयल, त्याला म्हणतात आम्ही रॉयल, काय म्हणतात त्याला, प्रोफेसी. हालेलुया प्रेज द लॉर्ड. ही देखील त्याच्याकडून आली. हालेलुया. राजाची करिता व राजाची भविष्यवाद, राजाविषयीचा भविष्यवाद. हालेलुया प्रेज द लॉर्ड. यहोवा म्हणतो, असं दिवस येतील की मी दाविदाकरिता कोंब उगवेन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो राजा म्हणून राज्य करेल. हालेलुया. आम्हाला माहिती ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी. हालेलुया. पुढे म्हणतो, व शहाणपण राज्य करेल, आणि पृथ्वीत तो न्याय व न्यायपण करेल.
प्रेज द लॉर्ड. आणि पुढे म्हणतो त्याच्या दिवसात यहूदा तारला जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्या दिवसात यहूदा तारला जाईल. हालेलुया. व इस्रायल निर्भय वसेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या ज्या नावाने त्याला हाक मारतील त्याचं नाव आहे यहोवा सिदकेनो, म्हणजे यहोवा आमचे न्यायीपण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव स्वतः न्यायीपणाची घोषणा करतो. देव स्वतः न्यायी आहे. न्यायीपण हे देवाचा स्वभाव आहे आणि तोच समासाठी आणि इस्रायलासाठी व यहुदासाठी ते करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा रॉयल भविष्यवाद देखील त्याच्याद्वारे आम्हाला आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतोय की इस्रायलाला या सर्व गोष्टी करत असताना, हालेलुया, हा भविष्यवाद देताना, हालेलुया, आम्ही पाहतो की प्रेज द लॉर्ड अनेक गोष्टी घडल्या. प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतो की यिर्मयाला कष्टातून प्रश्नातून जावं लागलं, विरोध झाला. प्रेज द लॉर्ड. भविष्यवाद करताना सामान्य लोक नेहमी विरोध करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही पाहतो बायबलमधले प्रत्येक भविष्यवादाविषयी जर तुम्ही वाचताल किंवा भविष्यवादाविषयी जर विचार करताल की त्यांनी कधीही, हालेलुया, त्यांना जगाने कधी स्वीकारलं नाही आहे, सामान्य लोकांनी कधी स्वीकारलं नाही, इस्रायलाने देखील त्यांना स्वीकारलं नाही. हा यिर्मयाच्या बाबतीत घडलेला एक महान गोष्ट आहे की त्याच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या विरुद्ध सर्व समाज, विशेषतः रॉयल समाज देखील, जो राजाच्या राजघराणे देखील त्याच्या विरोधात गेलं. हालेलुया. अरे देवानं आम्हाला निवडलेलं आहे, देवानं आम्हाला राज्य दिलेलं आहे. हालेलुया. देवानं आम्हाला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. देवानं आम्हाला आम्ही कोण नसताना आम्हाला देवानं निवडलेलं आहे. दाविदाची स्तोत्र त्यांच्याकडे होती. हालेलुया. दाविदाची कवणं त्यांच्याकडे होती. हालेलुया. ते स्वतःला खूप आशीर्वादी समजत होते. हे करत करत ते कुठेतरी, हालेलुया, नीतिमत्वाच्या अत्यंत खालच्या स्तरावर ते निघून गेले. विश्वासाच्या पासून ते दूर गेले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे करत असताना ते पापामध्ये पडत गेले. हालेलुया. धिटाईची पापं त्यांच्यामध्ये होत गेली. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं ते मूर्तीपूजक व्हायला लागले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी आपल्या हाताच्या कामाला आशीर्वादित करायला लागले ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो मी तुम्हाला, हालेलुया, नीट केल्याशिवाय राहणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवानं त्याच्या घराला स्वच्छ करण्यासाठी, हाले मी तुम्हाला सांगितलं म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं, जेव्हा मी घर स्वच्छ करतो तेव्हा घरातल्या वस्तू बाहेर काढतो, जेव्हा स्वच्छ करतो, नीट करतो, रिपेअर करतो, मग बाहेरच्या गोष्टी हाताळतो. परंतु आत्मिक गोष्टीमध्ये तुम्हाला ही गोष्ट सांगू इच्छितो, इस्रायलच्या बाबतीत अशीच घटना घडली. 70 वर्ष त्याने बाहेर ठेवलं आणि सर्व देश शुद्ध केला, पवित्र केला. आणि 70 वर्षानंतर त्याने पुन्हा इस्रायलला आपल्या देशात घेऊन आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि याची घोषणा करण्याचं काम, हालेलुया, देवानं ज्याला नेमलं होतं त्याचं नाव आहे यिर्मया. प्रेज द लॉर्ड. विरोध झाला, त्याला खूप विरोध झाला. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहू, अरे यिर्मया 31 जेव्हा आम्ही पाहू, हालेलुया, यिर्मया 31 जेव्हा देवाचं वचन आम्ही वाचतो त्या काळी झालं, हालेलुया, देव म्हणतो की हालेलुया 37 पासून घेऊ आपण. जेव्हा त्याला काय केलं की त्या 37 त्याच्या 11 मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्याने, आणि असं झालं की फारोच्या सैन्यामुळे खासद्याचे सैन्य यरुशलेमेपासून उठून गेले. तेव्हा यिर्मया यरुशलेमेतून बेन्यामीनच्या देशात गेला. लोकांमध्ये त्या आपला वाटा घ्यावा म्हणून तो जायला निघाला. बेन्यामीनच्या वेशीत गेला. हनन्याचा मुलगा शलेम्या, याचा मुलगा एरिया याचा नावाचा नायक तिथे होता. त्याने यिर्मया भविष्यवादाला धरून फितून खासद्याकडे जात आहे. व यिर्मया बोलला, तू खोटे आहे, हे खोटे आहे, मी खासद्याकडे फितून जात नाही. तथापि तो ऐकेना व इरियाने यिर्मयाला धरून सरदाराकडे नेले. सरदाराने यिर्मयावर रागावून त्याला मार दिला. त्याला बंदीशाळेत घातले. योनातान लेखक त्याच्या घरात घातले आणि तेच त्याची बंदीशाळा होती. हालेलुया. तळघराच्या कोठड्यांमध्ये तो गेला. यिर्मया पुष्कळ दिवस तिथे राहिला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भविष्यवाद, देवाची वाणी, देवानं त्याच्या मुखामध्ये जे शब्द घातले होते, हालेलुया, ते त्याला सांगायचे होते आणि ते सांगत असताना त्याला किंमत मोजावी लागली. प्रेज द लॉर्ड.
पुष्कळदा देवाच्या लेकरांनो, देवाच्या सेवकांनो, जेव्हा आम्ही देवाची वचनाची सेवा करतो पुष्कळदा आम्हाला किंमत मोजावी लागते. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आम्ही देवाची वाणी जशी तशी बोलली पाहिजे. हालेलुया. विदाऊट ॲडिशन. हालेलुया. आणि त्याची आम्हाला किंमत कदाचित जगाचे लोक आम्हाला स्वीकारणार नाही, आमचा विरोध करतील. आम्ही पाहता येशूच्या बाबतीत देखील आम्ही पाहतोय की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या बाबतीत देखील, आणि त्याने ज्या वेळेला हेरोदाच्या बाबतीत ही गोष्ट बोलला त्याला किंमत मोजावं लागलं. येशू देखील तीच गोष्ट बोलत होता जेव्हा तो त्यांचे पाप त्यांना सांगत होता. हालेलुया. ज्याने त्यांचा त्याला विरोध केला गेला. हालेलुया. त्याच्याविरुद्ध संघटन झालं, संघटित एक समूह तयार झाला. हालेलुया. याजकांचा, शास्त्री व पुरुषांचा, आणि त्यांनी त्याच्याविरुद्ध योजना केली. हालेलुया. आम्हाला माहिती ती योजना काय येते. आमेन. प्रेज लॉर्ड. जेव्हा भविष्यवाद देवाकडून येतो, देवाकडून प्रेरित असतो, देवाच्या योजनेतला असतो. हालेलुया. आणि जेव्हा मी जसं तसं सांगतो, पुष्कळदा सर्वसाधारणपणे जगातले लोक, आलेल्या इवन निवडलेले लोक, स्वतःला ख्रिस्ती म्हणणारे लोक देखील खरा भविष्यवाद स्वीकारायला त्यांना होत नाही. त्यांना असं वाटतं प्रत्येक गोष्ट आम्हाला चक्क आणायला आलेल्या आनंदाचीच असावी, आम्हाला आनंद देणारेच मिळावे. आमच्या शास्त्र देवाच्या सेवकांनी मी आनंदाच्याच गोष्टी बोलावे. आमच्यासाठी भविष्यवाद असताना चांगलाच भविष्यवाद यावा, वाईट भविष्यवाद येऊच नाही असं पुष्कळांना असं वाटतं. हालेलुया. प्रेस लढले. पण तो देवाचा भविष्यवादी हा आपल्या मनाने काही सांगत नाही. तो देवाकडून प्रेरित होऊन देवाची वाणी बोलतो. हालेलुया. परिणामी त्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो शारीरिकरित्या. जगामध्ये त्याला मारलं गेलं, तुडवलं गेलं. हालेलुया. त्याला बंदिशाळेत टाकलं गेलं. हालेलुया. त्याला भुकेलं ठेवलं गेलं. देवाचं वचनात सांगतं की इर्मायाला खाचेत टाकलं. प्रेज लॉर्ड. खड्ड्यात टाकलंय का? अशा खड्ड्यात घालेल्या की जिथं गाळ होता. हालेलुया. देवाचं वचन सांगतं 38व्या अध्यायामध्ये की तो त्याला काय केलं, लोक बोललं मत्ताचा मुलगा शफाट आहे. हालेलुया. पशूर. हालेलुया. पशुराचा मुलगा गदल्या, शलेमाचा मुलगा युकाल यांनी काय केलं, याचा मुलगा पशूर यांनी ती ऐकली व त्यांनी त्याला उचललं आले आणि त्याला जीवे मारावे. हालेलुया. प्रेज असं करून त्यांनी काय केलं, त्याला एका खाचेत टाकून दिलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. उपाशी, खाचेत, चिखलामध्ये. प्रेज लॉर्ड. काही दिवस जर त्याला लक्ष नसतं दिलं तर तो कदाचित मृत्यू पावला असता, परंतु तो देवाच्या योजनेतला होता. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि देवाचा विश्वास पण त्याला माहीत होतं. हालेलुया. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे तो भरोसा होता. हालेलुया. की माझा देव मला सोडणार नाही आहे. प्रेज लॉर्ड. ज्याचा भविष्यवाद मी करतो तो मला कधी सोडून देत नाही. हालेलुया. मी माझ्या मनाने सांगत नाही, मी देवाची वाणी पूर्ण करतो, तर देव कधीच मला अशा प्रकारे किंवा अशा लोकांकडून, अशा मनुष्याकडून माझ्यावर मृत्यू आणू शकेल. हालेलुया. ख्रिस्ताच्या बाबतीत जे घडलं ते देवाच्या योजनेतलं होतं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि जरी घडलं हालेलुया, तर आम्ही वाचतो की इब्रिकाच्या पुस्तकांमध्ये पुष्कळांनी मृत्यूपर्यंत आपलं तोंड दिलं. हालेलुया. पुष्कळांची नाही बायबलमध्ये देखील नाही आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याने आपल्या स्वतःला देवासाठी शिक्षा म्हणून सहन केलं, कारण ते नीतिमान ठरायचं होतं, कारण त्यांचं स्थान तिथं मोठं आहे. प्रेज लॉर्ड. देवाच्या राज्यामध्ये ते वाढलेले आहेत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. या ठिकाणी एखादा व्यक्ती सहज बोलू शकतो की प्रभू मी तुझ्यासाठी बोललो, तू बोल म्हणून बोललो मी, तू करायचं म्हणून सांगितलं म्हणून मी या सर्व गोष्टी केल्या, आता माझ्या जीवनात काय झालं बघ, माझी परिस्थिती काय झाली बघ. हालेलुया. प्रेज लॉर्ड. एक मुखातून एकही निगेटिव्ह बात, एक निगेटिव्ह शब्द या देवाच्या सेवकाकडून येत नसतो. जेव्हा शिक्षेचा प्रसंग जरी त्याच्या जीवनात आला, हालेलुया, तर तो देवाला कधी दोष देत नाही आहे, परिस्थितीला कधी दोष देत नाही आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. कारण तो देवासाठी केलेला असतो. हालेलुया. आणि पाहतो की जो परिस्थिती तुम्हाला सांगू इच्छितो मी, काही गोष्टी या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. 38व्या अध्यायामध्ये काही गोष्टी मी तुमच्या डोळ्यासमोर आणतो. नंतर राजा बन्यामीनच्या 7व्या वचनामध्ये, नंतर राजा बन्यामीनच्या वेशीत बसला होता. कोण राजा? इस्रायलचा राजा. हालेलुया. आणि वेशीत बसला होता तेव्हा एबद मलेक कुशी, जो राजाच्या घरातला एक शंड होता, त्याने, राजाचा दास आहे, दासापैकी एक व्यक्ती आहे, तेव्हा त्याने ऐकलं. प्रेज लॉर्ड. कदाचित त्याचा देवावर विश्वास आहे, त्याला जितकं कळतं तितका त्याचा विश्वास आहे, आणि त्याचा विश्वास त्याच्या देवाच्या सेवकावर पण आहे की तो देवाचा सेवक आहे असा त्याचा भरोसा आहे. जेव्हा त्याने ऐकलं की इर्मायाला विहिरीत टाकलेलं आहे. प्रेज लॉर्ड. मग एबद मलिक राजाच्या घरातून निघून राजाशी बोलला व तो म्हणाला, माझा प्रभू राजा, या मनुष्याने इर्माया भविष्यवादाचे जे सर्व काही केले ते वाईट केलं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हा कोणी मोठा नाही आहे, साधा कुशी शंड आहे. हालेलुया.
प्रेज लॉर्ड, एक साधारण प्रेज लॉर्ड, एक काय म्हणतात त्याला 4th क्लास आलेल्या सेवक आहे आलेल्या प्रेज लॉर्ड, परंतु त्याच्यामध्ये देवाची भक्ती आहे, देवाच्या सेवकाविषयी विश्वास आहे आलेल्या प्रेज लॉर्ड. देव कोणाकडूनही आलेल्या प्रेज लॉर्ड आलेल्या आम्ही पाहतो की देव सेवा करून घेतो. प्रेज लॉर्ड, आम्ही पाहतो की नामान कोडीच्या बाबतीत आपण पाहतो एक लहान मुलीतून देवानं त्या देशाचा व राज्याचा उद्धार करून घेतला. प्रेज लॉर्ड, त्या देशाला तारणाची गुणामान घराणंच नाही, पण तो पुष्कळांचा उद्धाराचा तारणाचं कारण एक छोटीशी मुलगी झाली. हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया. देव कोणाचा उपयोग करून घेऊ शकतो. प्रेज लॉर्ड, जे कोणी विश्वास, जे कोणी साधारण आहे, जगाच्या दृष्टिकोन ते साधारण असतील, पण देवाच्या दृष्टिकोन ते आशीर्वादित आहे. या ठिकाणी देखील हा जो एबद मलेक कुशी एक साधारण 4th क्लास घरात असणारा दास आहे. प्रेज लॉर्ड, राजाच्या वैयक्तिक असलेला दास आहे आलेल्या. त्या राजाशी जाऊन बोलला, कारण तो राजाच्या जवळ जाऊ शकतो. तो म्हणाला, हे माझ्या प्रभू राजा, ज्या माणसाने यिर्मया भविष्यवादात जे सर्व केले आहे ते वाईट केलं आहे. त्याला त्यांनी विहिरीत टाकले आहे आणि तो त्या ठिकाणी आहे, तो भुकेने मरत आहे. प्रेज लॉर्ड, देवाचा सेवक भुकेने मरत आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. त्याने जे एक्झामिन केला, प्रेज लॉर्ड, जे त्याने पाहिलं, प्रेज लॉर्ड, आज हा मोठं शिक्षण तुमच्यासाठी, मंडळांसाठी, चर्चसाठी आहे. प्रेज लॉर्ड, त्याने जे पाहिलं की तो कष्टात आहे, देवाचा सेवक कष्टात आहे, प्रश्नात आहे, मरणासन्न अवस्थेमध्ये गेलेला आहे. आमेन. प्रेज लॉर्ड, जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर तो मृत्यू पाहू शकतो. हालेलुया. तो चिखलामध्ये अशा खाचेत आहे की तो चिखलामध्ये रुतलेला आहे. आमेन. प्रेज लॉर्ड, आणि तो उपाशी देखील आहे. प्रेज लॉर्ड, आजच्या भाषेमध्ये प्रेज लॉर्ड, इन द व्हेरी लेस इम्युनिटी पॉवर. हालेलुया, प्रेज लॉर्ड, हालेलुया, प्रेज लॉर्ड. पुढचं वचन नीट वाचा. प्रेज लॉर्ड, मी आज तुमच्यासाठी हे वचन आशीर्वादाचं वचन समजतो. 38 याचं विशेष करून 9वं वचन आज नीट वाचा. त्याच्यामधली देवाचं आज शिक्षण काय, टीचिंग काय, हालेलुया, मी तुम्हाला सांगू इच्छितो. ज्यांनी त्याला विहिरीत टाकले आहे तो त्या ठिकाणी आहे, तेथे भुकेने मरत आहे, कारण नगरात काही भाकर नाही आहे. देवाचा सेवक जर भुकेने मरतो तर नगरात देखील भाकर राहणार नाही आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. नगरात देखील भाकर मिळणार नाही आहे. प्रेज लॉर्ड, माझा सेवक जो उपाशी आहे तर नगर उपाशी ठेवणारा देव आहे. आमेन. प्रेज लॉर्ड, हालेलुया. त्याने जे एक्झामिन केलं, प्रेज लॉर्ड, हे फार रिमार्केबल आहे. आमेन. प्रेज लॉर्ड, हालेलुया. दिस इज व्हेरी रिमार्केबल. आमेन. प्रेज लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. जर माझा सेवक यिर्मया जर भुकेला आहे तर नगरात देखील भाकर नसणार आहे. आमेन. प्रेज लॉर्ड, हालेलुया. मग त्याने पाहतो की या छोट्याशा सेवकाच्या द्वारे त्याला बाहेर काढलं गेलं. आमेन. उद्देश काय आहे की देवाची भविष्यवाणी, देवाची सेवा, प्रेज लॉर्ड, हे केवळ काय म्हणतात त्याला मान, स्थान, सन्मान मिळेलच असं नाही आहे माझ्या प्रियांनो. आणि पुष्कळदा कष्टातून प्रश्नातून जावं लागतं. भविष्यवाद, विशेषतः भविष्यवादी, जर आपण तो स्वतःला भविष्यवादी म्हणतो, आम्ही पाहतो आमच्या आजकाल भविष्यवाद्यांचा पेव आहे आलेल्या, जसं त्या काळात होतं आता देखील पेव आलेले आहे आलेल्या भविष्यवाद करण्याचा आलेल्या. परंतु भविष्यवाद हा कशा प्रकारे तो भविष्यवादाच्या जीवनात किती प्रश्न येऊ शकतात हे त्यांनी जाणलं नाही. जर कष्टात प्रश्नात ते फेस करत नाही, मला माहीत नाही त्यांच्याकडे कोणता भविष्यवाद आहे. आमेन. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाच्या बायबलमधून असणाऱ्या भविष्यवादांविषयी मी तुम्हाला सांगतो. दानियेलाविषयी असो, यिर्मयाविषयी असो, आलेल्या अजून मी पाहतो की मलाकीपर्यंतच्या भविष्यवादामध्ये मी असं सांगतो त्या प्रत्येकाने आपल्या भविष्यवादासाठी प्रेज लॉर्ड आलेल्या पुष्कळ कष्ट व प्रश्न व विरोध, निंदा सहन केली आहे. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड. मी दानियेलाने खूप सहन केलेलं आहे. आम्ही पाहतो की मरणापर्यंत आलेल्या त्याला गेलं. असं नाही मरण आलेल्या सिंहाच्या गुहेत देखील त्याला टाकलं गेलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड, हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि देवानं त्याच्यातून सोडवलं ही दुसरी गोष्ट. आमेन. यिर्मयाला सोडवलं दुसरी गोष्ट. आमेन. प्रेज लॉर्ड, हालेलुया. देवाचा भविष्यवाद, हालेलुया. प्रेज लॉर्ड. जर ही साधी सोपी सेवा नाही आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. आणि यिर्मयाच्या बाबतीत पाहतो की देवानं त्याला जन्माच्या आधी, उदरात घडण्याच्या आधी देवानं त्याला जाणलेलं व पवित्र केलेलं आहे.
प्रेस लॉर्ड, हालेलुया. म्हणून याच्यातून आम्हाला सगळं समजायला मिळते देवाच्या सेवकाच्या निवड हे बायबल कॉलेज करत नाही आहे. देवाच्या सेवकाची निवड की कोणी एक व्यक्ती करत नाही. देवाचा सेवकाची निवड देव स्वतः करतो. त्याचं पाचारण हे स्वर्गातून आहे. हालेलुया. हे ते देवाकडून आहे. हालेलुया. हे लक्षात ठेवा. मी माझ्या स्वतःकडे पाहताना देखील विश्वासन तुम्हाला सांगतो. मला असं वाटतं की वयाच्या 25व्या वर्षी मला देवानं माझ्याकडे साक्ष आहे की माझ्या 25व्या वर्षी देव मला बोलला. माझ्या जीवनात असा व्यक्ती आला, अशी साक्ष आली की माझं जीवन बदललं गेलं. पण विश्वास करतो. आता मी विश्वास करतो त्याच्या आधी 25 वर्ष आधी आईच्या उदरातून जन्मण्यापूर्वीच देवानं मला निवडलं होतं. प्रेस लॉर्ड, हालेलुया. प्रेस लॉर्ड. आणि मी त्याला आशीर्वादित करतो. त्या दिवसाला मी आशीर्वादित करतो. प्रेस लॉर्ड. अरे त्या समयाला मी आशीर्वादित करतो. प्रेस लॉर्ड. त्या देवाला मी आशीर्वादित करतो कारण त्याने मला निवडलं. आमेन. प्रेस लॉर्ड, हालेलुया. देवाचं वचन नीट समजून घ्या. प्रेस लॉर्ड. महान भविष्यवाद या ठिकाणी आले. प्रेस लॉर्ड. आणि महान गोष्टी शिक्षण देखील त्याच्याकडून आले. मागच्या वेळेला मी तुम्हाला या गोष्टीविषयी शिकवलं होतं. कुंभाराची गोष्ट मी तुम्हाला शिकवली होती की त्या कुंभाराच्या उदाहरणातून त्याने आम्हाला देवाचं वचन पुष्कळ चांगलं शिकवलं होतं. मी त्याच्याविषयी संदेश दिला. मी तो आता संदेश तुम्हाला देत नाही आहे. प्रेस लॉर्ड. हा मला माहिती आहे. फक्त देव त्याच्यातून एक गोष्ट, देवाला अधिकार आहे. जे खराब झालं ते पुन्हा बनवणं हा देवाचा अधिकार आहे. इस्रायलच्या बाबतीत देवानं जे केलं, देवानं ते आम्हाला सांगितलं. हालेलुया. प्रेस लॉर्ड. 18व्या अध्यायामध्ये आम्हाला देव शिकवतो की देवाचा तो अधिकार आहे. हालेलुया. प्रेस जर देवाचं म्हणतो कुंभाराच्या उदाहरणात तो एकच मी तुम्हाला सांगू इच्छितो. 4व्या वचनामध्ये म्हणतो जे मातीचं पात्र तो करीत होता तो कुंभाराच्या हातात असतानाच बिघडलं, तेव्हा तसे करायला कुंभाराला ते बरे वाटले. तसे त्याने त्याचे पुन्हा एक दुसरे पात्र बनवले. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. देवाला असं वाटतं जर माझं पात्र माझ्या दृष्टिकोनातून जसं मला हवं आहे तसं होत नाही आहे, काहीतरी त्याच्यामध्ये खडा येत असेल, कदाचित आकारात बदल येत असेल, कदाचित त्याच्या योजनेत त्याच्या डिझाईनमध्ये ते नसेल. हालेलुया. प्रेस लॉर्ड. देव काय म्हणतो त्याचे पुन्हा तो माती करतो, पुन्हा तो गोळा करतो, पुन्हा तो मोडतो आणि त्याचे पुन्हा दुसरं पात्र करतो. प्रेस लॉर्ड. आणि हा काय म्हणतो मला बरं वाटतं, देवाला बरं वाटतं. आम्ही देवाचे लोक आहेत, आमच्यावर देवाचा अधिकार आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि तो त्याच्याविषयी स्पष्टपणे बोलतो. 5व्या अध्यायात 18व्या अध्यायात. आणि यहोवाचे वचन माझ्याकडे ते म्हणाले, यहोवा म्हणतो इस्रायलचे घराणे हो तसे कुंभार करतो तसे माझ्याने तुमचे करवत नाही काय. अहो इस्रायलचे घराणे हो, पहा जशी माती कुंभाराच्या हातात असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. एखाद्या वेळी एखाद्या राष्ट्राविषयी एखाद्या राज्याविषयी ते उपटावे, मोडावे, त्याचा नाश करावा असं मी बोलेन. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. देवाच्या योजनेत राहा. प्रेस लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा नाही कोणाचं नुकसान करावं. देवाची इच्छा नाही योजना. 23 वर्ष शुभवर्तमान इस्रायलाला, यहुदाला यिर्मयाच्या द्वारे येत होतं. सांभाळा. प्रेस लॉर्ड. मार्ग बदला. प्रेस लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन मी तुमच्यासाठी उपाय होता. पहिला अध्याय. प्रेस लॉर्ड. 23 वर्ष. पहिला अध्याय. पुन्हा मी पहिल्या अध्यायाकडे येतो. 17व्या वचनामध्ये तुम्हाला 17 ते 19 मध्ये मी तुम्हाला घेतो. पहिला अध्याय 17 ते 19 मध्ये. यास्तव तू आपली कंबर बांध आणि उठ आणि जे मी आज्ञापीन ते सर्वांना त्या सर्व त्यांना सांग. त्यांच्यामुळे तू भयभीत होऊ नको. झालास तर मी तुला त्यांच्यासमोर भयभीत करेन. तर पहा मी आज सबंध देशाविरुद्ध व यहुदाच्या राजाविरुद्ध व त्यांच्या सरदाराविरुद्ध व याजकाच्या विरुद्ध. हालेलुया. सगळे रॉयल लोक आहेत. प्रेस लॉर्ड. हालेलुया. राजापासून मंदिरापर्यंत. हालेलुया. प्रेस लॉर्ड. प्रिस्टपर्यंत. हालेलुया. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. देशातल्या लोकांविरुद्ध मी तटबंदीचे नगर, पितळेचे खांब व पितळेचे कोट असे केले आहे. प्रेस. आणि ते तुझ्याशी लढतील परंतु ते तुझ्यावर प्रबळ होणार नाही, कारण तुला सोडवायला मी तुला तुझ्याजवळ आहे, यहोवा म्हणतो. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. की त्यांना तू सांग. कोण लोक ते? प्रेस लॉर्ड. हालेलुया. राजा, यहुदाचा राजा, इस्रायलचा राजा, त्याचे सरदार, याजक, हालेलुया, देशातले लोक, प्रतिष्ठित लोक. हालेलुया. प्रेस लॉर्ड.
या लोकांविरुद्ध तुला तटबंदीचे नगर व लोखंडाचं खांब, त्यांच्या विरुद्ध मी तुला तटबंदीचं नगर, लोखंडाचं खांब करेन. हालेलुया. पितळेचा कोट मी तुला करेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि तू त्यांना सांग, ते तुझ्याशी लढतील, प्रेस लॉर्ड, परंतु ते तुझ्यावर प्रबळ होणार नाही. प्रेस लॉर्ड. देवाचं वचन प्राप्त होतं त्याला. हालेलुया. म्हणून त्याला चिखलाची भीती वाटली नाही, त्याला बंदिशाळेची भीती नाही वाटली. हालेलुया. कारण त्याला माहीत होतं देवाचं वचन माझ्या संगती आहे आणि तो मला कधीच बंदिशाळेमध्ये मरू देणार नाही, तो कधीच मला त्या खाचेमध्ये मरू देणार नाही. हालेलुया. तो माझ्यासाठी उपाय आणेल. हालेलुया. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आणि पाहतो की देवानं त्यांच्यासाठी आणि सर्वात मोठी त्याची काय इच्छा होती. प्रेस लॉर्ड. 3ऱ्या अध्यायामध्ये आम्ही येऊ. आणि यहोवाने मला म्हटले, विश्वासघातकी यहूदापेक्षा मागे घसरणाऱ्या इस्रायलने आपणास अधिक न्यायी असे दाखवले आहे. जाऊन उत्तरेकडे गाजून सांग, यहोवा म्हणतो, मागे घसरणाऱ्या इस्रायला परत आहे. यहोवा म्हणतो, मी तुम्हावर क्रोधदृष्टी लावून पाहणार नाही. हालेलुया. कारण मी दयाळू आहे. प्रेस लॉर्ड. देव म्हणतो, कारण मी दयाळू आहे. प्रेस लॉर्ड. मी सर्व काळ क्रोध धरणार नाही. यहोवा तुझा देव. हालेलुया. याचा तू अपराध केला आहे. त्या प्रत्येक हिरव्या झाडाखाली परक्यासाठी तू आपले अनेक मार्ग केले, माझा शब्द मानला नाही. हा तुझा अन्याय, तुझ्या केवळ पदरी घे असं यहोवा म्हणतो. यहोवा म्हणतो, मागे घसरणाऱ्या लेकरांनो परत या, मी तुमचा पती आहे. आमेन. प्रेस लॉर्ड. पुन्हा 22व्या वचनामध्ये, मागे घसरणाऱ्या लेकरांनो परत या, तुम्ही तुमची मागे घसरणी नीट करेन. हालेलुया. आणि पहा, आणि आम्ही तुझ्याकडे येतो, कारण तू आमचा देव आहे. हालेलुया. प्रेस लॉर्ड. प्रेस लॉर्ड. हालेलुया. प्रेस लॉर्ड. यिर्मया एक असं पात्र, असं पुस्तक दे बायबलमध्ये आहे. प्रेस लॉर्ड. की त्याच्यातून आम्ही महान शिक्षण घेऊ शकतो. प्रेस लॉर्ड. की निडरपणे देवाची सेवा केली त्याने. दुसरी गोष्ट, जे पाचारण त्याला आहे त्या पाचारणापासून तो दूर गेला नाही आहे. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आणि त्याने जे दिलं. दुसरी गोष्ट, दुसरं आहे ज्यांच्यासाठी जे वचन त्याच्याकडे नेणार तर ते म्हणजे इस्रायल आहे. इस्रायलकडे देवाचा हेतू हा नाही की मी त्याला शिक्षा करावी. इस्रायलला त्याने 23 वर्ष फिरण्याविषयी त्याच्याकडनं त्याला शुभ वर्तमान देत राहिला. प्रेस लॉर्ड. हालेलुया. परंतु त्याने तो ऐकला नाही. म्हणून शेवटी त्याला सांगितलं गेलं की 70 वर्ष मी इस्रायलाला पारतंत्र्यात ठेवेल. हालेलुया. मी त्याला घराच्या बाहेर काढेल, मला माझं घर स्वच्छ करायचं आहे. आमेन. 70 वर्ष. आणि 70 वर्ष बाबेलाच्या खाली, हालेलुया, राज्याखाली बाबेलामध्ये, हालेलुया, इस्रायलाची बस्ती झाली. बाबेलाच्या अधिकाराखाली देश नेला. बाबेलाने तो देश लुटून नेला. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आम्ही पाहतो की इस्रायल खाली केला गेला. आमेन. प्रेस लॉर्ड. हालेलुया. ज्याच्यावर त्यांची भक्ती होती, ज्यांची हाताची कामं, सर्व काही त्याने मोडून तोडून टाकले. प्रेस लॉर्ड. 70 वर्षाने त्यांनी त्याला परत आणलं. प्रेस लॉर्ड. हालेलुया. हे आम्हाला पाहिजे. आम्हाला असं गोष्ट शिकायची म्हणजे प्रेस लॉर्ड, देव नीतिमान आहे. प्रेस लॉर्ड. जे पाहिलं तरी, हालेलुया, आम्ही पाहतो की यिर्मयाने जे पाहिलं तेच आम्हाला पाहायचं आहे. तो काय म्हणतो की हालेलुया, मी दाविदा करता कोंब. हालेलुया. पण याच्यामध्ये तो म्हणतो, यहोवा सिद्कनो आमचा, हालेलुया, यहोवा आमचं न्यायीपण आहे. प्रेस लॉर्ड. तो म्हणतो, देव ज्याला शिक्षा करतो त्याला पट्टी पण लावतो, मलमपट्टी पण लावतो. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आमचा प्रभू यिर्मयाचा देव आहे. आमेन. आज यिर्मयाच्या जीवनातून आम्हाला हेच गोष्ट देवा शिकवू इच्छितो की जर, हालेलुया, देवाची योजना जर तुझ्याकडून येणार आहे, हालेलुया, तर देवाचा आशीर्वाद तुझ्या संगती. हालेलुया. प्रेस लॉर्ड. धैर्याने देवाच्या वचनाची सेवा केली पाहिजे. जशीच्या तशी देवाची वाणी, तो म्हणतो, मी वचन तुझ्या मुखात घालेल. हालेलुया. म्हणून तुझ्या मनाने, तुझ्या बुद्धीने, तुझ्या ज्ञानाने, अरे तू काय शिकला, हालेलुया, तुझ्या मागे किती डिग्री आहे त्याच्याने नाही. हालेलुया. आज मला तुझ्याशी मी जे बोललो ते तू लोकांशी बोल, ते तुझं दुसऱ्याशी बोल, तू ते मंडळीशी बोल. ही देवाची वाणी असते. प्रेस लॉर्ड. हालेलुया. आम्ही देवाच्या संगतीत राहिलो तर ही देवाची वाणी आम्हाला प्राप्त होऊ शकते. हालेलुया. प्रेस लॉर्ड. आम्हाला निश्चित देवाच्या वचनाचा अभ्यास करणं, देवाच्या वचनामध्ये वाढत जाणं, देवाच्या शिक्षणामध्ये वाढत जाणं, देवाच्या वचनाची मनन करणं, हे रोजचं जीवन आहे आमचं. हालेलुया.
परंतु याच्यामधून आम्हाला देवाची सेवा, आज काहीतरी मला एक चांगला टॉपिक निवडायचा नाही, आज देवाची इच्छा काय तुझ्याकडून, देवा लोकां जगाशी बोलायची, मंडळीला काय गरज आहे, अरे समाजाला काय गरज आहे, अरे आज परिस्थिती काय आहे, अरे हे देवाला माहिती आहे. आणि तुम्ही देवाकडे प्रार्थना करा, देव तुमच्या मुखामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे वचन देईल. आणि आम्ही पाहतो की देवाच्या सेवकाने कधीही आपल्या मनाने सेवा केली नाही, आपल्या टॅलेंटने सेवा केली नाही, आपल्या ज्ञानाने सेवा केली नाही. ते देवाकडून मिळणाऱ्या पवित्र आत्मा जबाबदारी त्यांच्या हृदयामध्ये जे पाझरत होतं, जे त्याच्याविषयी तो म्हणतो की ते झऱ्याचे, अरे जे त्याने झरा सोडला, आज ते भविष्यवाणी तो म्हणतो की त्याने इस्रायलचं सर्वात मोठं पाप होतं की त्याने झरा सोडला, वाहता ताजा झरा सोडला व फुटके हौद केले. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि या फुटक्या हौदाच्या द्वारे ते सेवा करत राहिले. आमेन. आम्हाला फुटके हौद नाही, रोज ताजं पाणी आम्हाला पण घ्यायचं आणि द्यायला द्यायचं. हेच इर्म्याच्याद्वारे सर्वात मोठा देवाचं वचन आज मंडळीसाठी, सर्व जगासाठी, सर्व ख्रिस्ती लोकांसाठी, सर्व ख्रिस्ती समाजासाठी, सर्व त्याच्या निवडण्यासाठी आणि ज्याच्याद्वारे आज ज्याच्यापर्यंत आज देवाचं वचन जाणार आहे अशा प्रत्येकासाठी आहे की तुम्ही फुटके हौद करू नका. आमेन. प्रेज लॉर्ड. ज्याच्याकडे तुमचं काही भागणार नाही, परंतु ताजा निखळ पाण्याचा झरा जो यहोवाचं वचन आहे याच्याद्वारे आपल्या स्वतःला तृप्त करायचा. आमेन. गॉड ब्लेस यू. देवबाप तुम्हाला या वचनाद्वारे खूप खूप आशीर्वाद देऊ. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.